नमस्कार, मी सौ जयश्री काळवीट भुसावळ येथून बोलत आहे. कालच आपण भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती साजरी केली. सर्वप्रथम त्यांना मी विनम्र अभिवादन करते. डॉक्टर कलाम यांची जयंती आपण वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी करतो. आम्ही सिद्धलेखिका साहित्य समूह जळगाव या संस्थेने वाचन प्रेरणा दिनानिमित्त वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी म्हणून एक उपक्रम आयोजित केला आणि तो म्हणजे एका पुस्तकाचा परिचय. आज या उपक्रमाअंतर्गत मी एक दुग्धशर्करा योग साधणार आहे आणि तो म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीनुसार शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे. घरोघरी चैतन्यमयी मांगल्यदायी देवीची घटस्थापना झाली आहे. या निमित्ताने इतरांपेक्षा वेगळी खडतर वाट चोखाळणाऱ्या लेखिकेच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित पुस्तकाचा परिचय मी वाचकांना करून देणार आहे. तर मैत्रिणींनो, ही आहे निर्गुणाला आकार देणाऱ्या शिक्षिकेची कहाणी. पुस्तकाचे नाव आहे आकार निर्गुणाचा. हे पुस्तक आहे आकार निर्गुणाचा. या पुस्तकाच्या लेखिका आहेत नागपूरवासी असलेल्या आकांक्षा देशपांडे. लोकवत प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके आहे. पुस्तकाचे मूल्य 200 रुपये आहे. लेखिका आकांक्षा देशपांडे या विशेष मुलांच्या शिक्षिका आहेत. आपल्या समाजात अजूनही विशेष मुलांविषयी तितकीशी जागृती नाही. या मुलांना स्वीकारणे खुद्द त्यांच्या पालकांसाठी देखील एक मोठे आव्हान असते. परंतु हे आव्हान स्वीकारण्याचे काम या शिक्षिकेने केले आहे. हे धैर्य या शिक्षिकेने दाखवले आहे. लेखिकेने हे पुस्तक तिच्या आईबाबांना व विशेष मुलांना समर्पित केले आहे. पुस्तकाच्या सुरुवातीला लोकवत प्रकाशनचे प्रकाशकीय मनोगत आपले लक्ष वेधून घेते. प्रकाशक म्हणतात, आकार निर्गुणाचा हे एका ध्यासाचे कथन आहे. ही एका अनाहत व्रताची कथा आहे. हे व्रत अंधतेने घेतलेले नाही. आकांक्षाजींच्या मनातील अपार कळवळ्याने आणि करुणेने हे खडतर व्रत घेण्याचा संकल्प केला. विशेष मुलांना सामान्य गोष्टी शिकवण्याचा ध्यास घेणे हेच आकांक्षाजींचे असामान्यत्व आहे. या विशेष वाटेवरील लेखिकेच्या प्रवासातला प्रत्येक टप्पा आपल्याला हेलावून टाकतो, अंतर्मुख करतो. सामान्य वाचकांसाठी हे अपरिचित विश्व आहे. यातील आर्त वाचकांना आपल्या समाजाचा एक घटक असणाऱ्या विशेष मुलांच्या प्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव करून देते. सुजाण वाचक या पुस्तकाचे फक्त स्वागत करून थांबणार नाहीत, तर पुस्तक वाचून सौहार्दाचा हात नक्कीच पुढे करतील असा विश्वास वाटतो. अतिशय सुंदर असे प्रकाशकीय मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. नंतर या पुस्तकाला लेखिकेच्या ज्या सखी आहेत, जिव्हाळ्याची मैत्रीण आहे डॉक्टर सीमा रवींद्र देशपांडे यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि त्या म्हणतात की 10 प्रकरणांचं हे पुस्तक म्हणजे तिच्या आयुष्यपट आणि कार्यपट. आकांक्षाचे आयुष्य आणि तिचे कार्य हे दोन्ही वेगवेगळे नाहीत. हे पुस्तक वाचताना लक्षात येतं की एक एक प्रकरण लेखिकेच्या संवेदनशील मनाची आणि कार्यक्षेत्राची एक एक पाकळी अलगद उघडत जाते. विशेष मुलांना सांभाळणे ही खूप खूप अवघड गोष्ट आहे. स्वतःचं व्यक्तिगत आयुष्यही तितकंच कठीण आणि आडवाटेचं असतानासुद्धा लेखिकेने मनोभावे या मुलांची सेवा केली हे या पुस्तकातून स्पष्ट कळतं. खरं म्हणजे विशेष मूल, त्यांचे पालक व विशेष मुलांची शिक्षिका असे या त्रिकोणाचे 3 कोन मजबूत करण्याकरता काय काय करता येईल हे या निमित्ताने कळते. या सगळ्या प्रक्रियेमध्ये विशेष मुलांना आणि त्यांच्या पालकांना जी सहानुभूती मिळते ती शिक्षिकेला मिळत नाही. अर्थात ती मिळावी अशी त्यांची अपेक्षा देखील नाही. परंतु समाजाने शिक्षिकेचा जो काम आहे त्याचं व्यवस्थित मूल्यमापन करून त्या शिक्षिकेला एक सन्मान प्राप्त करून द्यावा अशीच या शिक्षिकेची फक्त अपेक्षा आहे. विशेष मुले ही फक्त त्यांचे पालक, शिक्षिका
यांची जबाबदारी नाही तर समाजाची आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने हे मनामनात बिंबवले जाईल. कारण समाजातील प्रत्येक व्यक्ती हा विशेष मुलांच्या पालकांप्रमाणे व शिक्षकांप्रमाणे त्यांच्यासाठी प्रत्यक्ष कार्य करू शकणार नाही, पण स्वतःची दृष्टी मात्र बदलवू शकेल. खरोखर अतिशय सुंदर अशी प्रस्तावना आहे. आणि शेवटी डॉक्टर सीमा म्हणतात, रिमेंबर अस नॉट फॉर आवर डिसॅबिलिटीज बट फॉर आवर ॲबिलिटीज. खरोखर हे विशेष मुलं असंच म्हणत असतील की आमच्यामध्ये जे नाही ते पाहू नका, पण जे आहे त्याचा मात्र मनापासून स्वीकार करा. अतिशय सुंदर प्रस्तावना. त्यानंतर आपल्या मनोगतात लेखिका आकांक्षा देशपांडे यांनी त्यांची पुस्तक लेखनामागची भूमिका स्पष्ट केली आहे. बऱ्याचदा आपले मूल डाऊन सिंड्रोम ग्रसित किंवा स्वमग्न आहे हे लक्षात येईपर्यंत त्या मुलाचे महत्त्वाचे वय निघून जाते. असे मूल हाताळणे अतिशय आव्हानात्मक असते. त्या वाचकांना एवढे सांगतात की समाजात अशी जी दिव्यांग मुलं आहेत त्यांची अवहेलना करू नका. त्यांचा जगण्याचा अधिकार मान्य करून त्यांची हेटाळणी न करता त्यांना आयुष्य जगण्याकरता आनंदाने मदत करा. समाजात अशा विशेष मुलांबाबत जागरूकता निर्माण व्हावी हाच या लेखिकेचा मुख्य उद्देश आहे. या पुस्तकात एकूण 10 प्रकरणे आहेत. यात पहिल्या प्रकरणात लेखिकेची कौटुंबिक जडणघडण मांडली आहे. लेखिकेचे माहेर हे पुण्यातलं आहे आणि त्यामुळे तिचे आईवडील हे मध्यमवर्गीय होते, कडक शिस्तीचे होते आणि सर्व नातेवाईक मित्रमंडळी यांना धरून राहणारे होते, असं पहिल्या प्रकरणात लेखिका सांगते. त्यानंतर तिची जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे ती पण या ठिकाणी सांगितलेली आहे. पुण्यातल्या चांगल्या शाळेमध्ये लेखिकेने शिक्षण घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे गरवारे महाविद्यालयात त्यांचं पुढील मानसशास्त्रात शिक्षण झालेलं आहे आणि एक लहानपणापासून त्यांचा जिद्दी स्वभाव बऱ्याच प्रसंगामधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. त्यातला त्यांचा जो एक लेझिमचा प्रसंग आहे की त्यांच्या मॅडम त्यांना सांगतात की तुला लेझिम येणार नाही आणि त्यावेळेस लेखिका अगदी मनोभावे त्या लेझिमची प्रॅक्टिस करते आणि एक दिवस नक्कीच लेझिम शिकते. नंतर हे कंकण करी बांधिले या प्रकरणामध्ये लेखिकेनं कसं जिद्दीनं ह्याच क्षेत्राकडे मला वळायचं हे ठरवलं आणि तिच्या सगळ्या इतर मित्रमैत्रिणी वेगळ्या क्षेत्रामध्ये गेल्या, परंतु लेखिकेनं मानसशास्त्र घेऊनच BA आणि MA केलं आणि पुढे BEd करायची BEdसुद्धा जिद्दीने तिने पूर्ण केलं. परंतु हे करताना हे कंकण खरोखर बांधताना एक खूप मोठी अडचण होती आणि ती म्हणजे समाजाची. समाजामध्ये असं काहीतरी वेगळं शिकणारी मुलगी तिच्याकडे एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जायचं. त्याचप्रमाणे मैत्रिणीसुद्धा थोड्याशा पाहायच्या की अरे बापरे तू अशा मुलांबरोबर काम करतेस, वेगळी वाट का बरं चोखाळतेस, आमच्यासारखंच तू पण कर. परंतु लेखिका त्या गोष्टीला बदली नाही आणि तिने तिचा संकल्प जो आहे तो कायम ठेवला. त्याचप्रमाणे लेखिकेनं लग्नानंतर BEd केलं आणि ते BEd करताना तिला अनंत अडचणी आल्या. अगदी BEdची फी भरायला सुद्धा लेखिकेला स्वतः काम करावं लागलं. त्याचप्रमाणे तिचा जो छोटा मुलगा आहे त्याचे पण बरेच ऑपरेशन्स झाले आणि त्याच्यामुळे BEd बऱ्याच प्रमाणामध्ये लांबलं. परंतु विशेष BEd पूर्ण करून लेखिकेनं चांगल्या शाळांमध्ये नोकरीसुद्धा स्वीकारली. तोपर्यंत लेखिका नागपूरला स्थायिक झालेल्या होत्या. त्याचनंतर विशेष मुलांची शिक्षिका म्हणून त्यांनी करिअरला सुरुवात केली आणि हळूहळू या बाबतीत नागपूरच्या जनतेमध्ये त्यांनी अवेअरनेस एक जागरूकता निर्माण केली आणि हळूहळू असे पालक की जे आपल्या मुलांना अक्षरशः कोंडून ठेवायचे घरात, अशा मुलांना ते बाहेर काढू लागले आणि शिक्षिकेच्या हवाली करू लागले, जेणेकरून लेखिकेला तिच्या थेरपीज त्यांच्यावरती वापरता आल्या आणि बऱ्याच प्रमाणामध्ये मुलं आज त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते स्वतःच्या पायावर आज बऱ्यापैकी उभे आहेत आणि हाच खूप मोठा पुरस्कार या लेखिकेला आहे. त्याचप्रमाणे शिक्षक आणि पालकांपुढची आव्हाने या ठिकाणी लेखिकेने सांगितली आहे की खूप आव्हाने असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संयम पाळणं फार महत्त्वाचं असतं. अशा मुलांबरोबर राहताना त्यांच्या सवयी, त्यांच्या रोजच्या आहाराच्या सवयी, त्यांच्या रोजच्या वागण्याच्या सवयी किंवा एखाद्या मुलाला काही स्पर्शाचे काही प्रॉब्लेम असतात, त्याला एखाद्या मुलाला दोराच खेळायला आवडतो, एखाद्या मुलाला चप्पल घालायला आवडते सारखी, तर अशा ज्या गोष्टी आहेत तर यांचा वारंवार अभ्यास करून त्या मुलाच्या कलाने आपल्याला घ्यावं लागतं आणि त्याकरता प्रचंड सोशिकता आपल्या अंगी लागते. बऱ्याचदा तर लेखिकेला काही मुलांनी
तिच्यावर हल्ला देखील केलेला आहे. त्यामुळे तिच्या छातीच्या बरगड्या देखील तुटल्या. परंतु लेखिकांनी हार मानली नाही आणि त्यांनी त्यांचं कार्य अविरतपणे सुरू ठेवलं. कारण त्या म्हणे की मी त्याच्यावर रागवून काय करू. 2 मिनटं मला असं वाटलं की त्याला एक ठेवून द्यावी. खरोखर आहे, माणूस आहे शेवटी. परंतु लेखिकेनं स्वतःला संयम बाळगला आणि स्वतः सांगितलं मनाला की हा मुलगा जर नॉर्मल असता तर त्यानं असं कधीच केलं नसतं. आणि मग लेखिकेने त्याला प्रेमाने समजावलं. आणि प्रत्येक आयुष्यातला क्षण आणि क्षण लेखिकेला संघर्षाचा गेला. सर्वसमावेशक शिक्षणाचा अंतर्भाव आज तरी शासनाने केलेला आहे. परंतु या शिक्षकांना म्हणावे तसे अजूनही समाज मान्यत्व मिळालेले नाही आणि शासन मान्यत्वसुद्धा नाही. अतिशय कमी पगारावरती यांना आपले काम करावे लागते आणि हे काम खूप महत्त्वाचे आहे. आणि अशा प्रकारे लेखिकेने सगळे तिच्या खडतर प्रवास या पुस्तकात दिलेला आहे. त्याचप्रमाणे काही ज्या गोष्टी आहेत ज्या मेडिकली आपल्याला माहिती हव्यात, त्याच्यामध्ये कोणत्या अपंगत्वाला काय म्हणतात, दृष्टिदोष कसा निर्माण होतो, कानांचे नुकसान कसे होते, बौद्धिक अपंगत्व म्हणजे काय, मानसिक आजार म्हणजे काय, कायद्याने केलेली अपंगत्वाची व्याख्या, त्यानंतर शिक्षण विनिमय, या सगळ्या गोष्टींबाबत अतिशय जागरूकपणे लेखिकेने आणि सामान्य वाचकाला समजेल अशा सोप्या सुलभ भाषेत, कुठेही भाषेचा अवडंबर न करता, कुठेही त्या भाषेला अगदी अलंकारिक न बनवता, फक्त जे जसं आहे तसं लेखिकाने या पुस्तकात मांडलेलं आहे. आणि अतिशय सुंदर असं दर्जेदार पुस्तक. मी काल जेव्हा वाचायला हातात घेतलं त्यानंतर मी पूर्ण पुस्तक वाचूनच खाली ठेवलं. या मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला नक्कीच बदलतो आणि लेखिकेचा हेतू यामागे असलेला तो सफल होतो. लेखिकेला पुढील प्रवासाकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.